उलगडा म्हणजे पुराण आणि त्या पुराणाच्या माध्यमातून आपली जी पिढी आहे, जे भविष्य आहे, जे भावी पिढी आहे, राष्ट्राचं जे उज्ज्वल भविष्य आहे ते कुठंतरी अजूनही जागृत राहावं, अजूनही टिकावं, आपलं समाजाचं, आपल्या राष्ट्राचं उन्नती व्हावं, प्रगती व्हावं, त्यासाठी या पुराणाच्या माध्यमातून म्हणजे आता 18 प्रकारचे जे पुराण आहेत त्यात मार्कंडेय पुराण आहे, विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे, असे विविध पुराण आहेत. त्यात अनेक भूखंड म्हणजे वेगवेगळे घटक आहेत पुराणाचे. जसं सिद्धेश्वर, सोलापूर सिद्धेश्वर महापुराण आहे. आता या ठिकाणी गुड्डापूर धानम्मा देवीचं पुराण कथा चालू आहे. महात्मा बसवेश्वर पुराण आहे, शरण बसवेश्वर पुराण आहे. तर या महापुरुषांनी जे समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी जे त्याग केलेला आहे, तो त्याग त्या पुराणाच्या माध्यमातून व्यक्त करणं. पुराण म्हणजे फक्त कथा ऐकणं आणि घरला जाणं नव्हं, तर त्या पुराणाच्या माध्यमातून जे शब्दकोश, जो त्यांचा जो कथा आहे, त्यांनी जे व्यथा, जो संघर्ष केला